ठाण्यातील वागळेशेठ परिसरामध्ये जय भवानी शाखा शिवसेनातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे आणि त्यातच या मंडळात दरवर्षी अष्टविनायकचे दर्शन या मंडळाच्या वतीनं देखावा या ठिकाणी करण्यात येतो आणि त्यातच पर्यावरणपूरक अशा बाप्पाचं आगमन या मंडळाने केलेलं आहे। संस्कृती वसिस विकृती असं त्यांनी एक चलचित्रणाच्या माध्यमातून प्रदर्शन भरवलं आहे आणि या ठिकाणी मोठा संख्येने जे गणेश भक्त आहे हे चलचित्रण बघायला येत असतात आणि मोठी गर्दी या ठिकाणी होत असते। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहे आणि शिवसेनाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आहे। सर, एकंदरीत काय संकल्पना होती या मंडळाची? गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सातत्याने वेगवेगळे देखावे करताय। मी प्रथम आपला चॅनलचा आभार मानेल, आपण आलात आमच्या इकडे, आमच्या या मंडळाचं चित्रीकरण घेतलं त्याबद्दल मी आपले प्रथम आभार मानतोय। आणि या ठिकाणी आपली ही संकल्पना अशी आहे की संस्कृती विरुद्ध विकृती मंडळाचा नियमितपणे प्रयत्न असतो की काहीतरी समाजाला देणं, समाजाची देणे ही बांधिलकी असते आणि म्हणून ते देण्याचा प्रयत्न आपण सार्वजनिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून केलेला आहे। या ठिकाणी छोट्या छोट्या क्लिप्स आपण प्रत्येक ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे। मग ते या देशामधला सर्वसामान्य माणूस असतो त्याच्यावर हे आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे, त्याचबरोबर आपण मुलींवर सुद्धा संस्कार करणं, संस्कार केंद्र सुद्धा असणं आवश्यक आहे। या सगळ्या गोष्टी आपण या देखाव्याच्या माध्यमातून केलेल्या आहेत। आपण पाहतोय आज या ठिकाणी अष्टविनायकाचं सुद्धा आपण दर्शन सर्वांना एका ठिकाणी मिळावं हा थोडासा उद्दिष्ट होता आणि त्याचबरोबर शाडूच्या मातीचं आपण या ठिकाणी बनवण्याचा मोठी मूर्ती सुद्धा शाडूच्या मातीपासून बनवण्याचा प्रयत्न छोटासा या मंडळाने केलेला आहे। कारण आपण पाहत असतो न्यायालयाचे सुद्धा अनेक वेळा तासोरे आपल्यावर ओढले गेलेले आहेत, कारण मोठ्या प्लास्टर मूर्त्या बनवल्या जातात आणि त्या ठिकाणी विसर्जनच्या वेळेला थोडासा त्रास होतो आणि त्यावेळेला शेवट अश्रू अनावर येतात, कारण 10 दिवस आपण त्या बाप्पाला पूजलेला असतो आणि मग ते विसर्जन करताना जर काही थोडंसं इकडे तिकडे झालं तर ते वाईट वाटतं। त्यामुळे छोटासा आमचा प्रयत्न आहे आणि एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न आम्ही मंडळाने केलेला आहे। म्हणून शाडूची मूर्ती ही 5-5.5 फुटाची जी मूर्ती आहे ती शाडूच्या मातीची आहे। छोटी मूर्ती तर आमची गेले 12 वर्ष शाडूच्या मातीची आहे। हे आमच्या मंडळाची संकल्पना आहे आणि आम्ही गणेशाकडे एकच आराधना यावर्षी करू की माझा या देशातला बळीराजा हा सुखी राहू दे, या देशामध्ये चांगले दिवस बळीराजाला येऊ दे, कारण हा शेतकऱ्यांचा देश आहे। त्याचबरोबर हा महाराष्ट्र सुजलम सुफलम होऊ दे आणि या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री परत लाभू दे असे आमची गणरायाला साकडं आहे। कारण 2.5 वर्षाच्या कालामध्ये जे शिंदे साहेबांनी कामं केले त्या महाराष्ट्रामध्ये ते सर्वांना अचंबचकित करणारी कामं आहेत आणि परत महाराष्ट्राला चांगले दिवस येण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभू दे अशी आमची गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे। नक्कीच गणराया चरणी प्रार्थना केलेली आहे की एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे माजी जे नगरसेवक आहे एकनाथ भोईर यांनी बाप्पाकडे साकडं देखील घातलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।